महाराष्ट्र शिक्षक संघटना धुळे जिल्हा शाखेतर्फे महाराष्ट्र माऊली पूज्य साने गुरुजी जयंतीनिमित्त आदर्श शिक्षक, आदर्श शाळा व जीवन गौरव पुरस्कार कार्यक्रम संपन्न। याबाबत वृत्त असे की महाराष्ट्र शिक्षक संघटना धुळे जिल्हा शाखेतर्फे आदर्श शिक्षक, आदर्श शाळा व आदर्श मुख्याध्यापक तसेच जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले असून आज राजश्री शाहू नाट्य मंदिर या ठिकाणी सदर पुरस्कार कार्यक्रम संपन्न झाला। महाराष्ट्र शिक्षक संघटनेकडून पूज्य साने गुरुजी जयंतीनिमित्त सालाबादाप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते। त्यात संघटनेकडून आदर्श शिक्षक, आदर्श शाळा व आदर्श मुख्याध्यापक तसेच जीवन गौरव पुरस्कार दिले जात असतात। यासाठी संघटनेकडून निवड समितीची घोषणा केली जाते व त्या समितीच्या अध्यक्ष सदस्यांनी धुळे, साक्री, शिंदखेडा, शिरपूर या चारही तालुक्यातून या ठिकाणी निवड केली, ज्यात धुळे तालुक्यातून आदर्श शिक्षक म्हणून जिल्हा परिषद शाळा जुनवणे तालुका जिल्हा धुळे येथील सौ कविता सुनील पवार यांची निवड करण्यात आली। तर आदर्श शाळा म्हणून जिल्हा परिषद शाळा धनगरवाडी तालुका जिल्हा धुळे या शाळेची निवड करण्यात आली। तर साक्री तालुक्यातून आदर्श शिक्षक म्हणून श्रीमती हेमलता यशवंत पाटील जिल्हा परिषद शाळा भोयाचा पाडा तालुका साक्री जिल्हा धुळे यांची आदर्श शिक्षक म्हणून निवड करण्यात आली। तर आदर्श शाळा म्हणून जिल्हा परिषद शाळा वासखेडी तालुका साक्री जिल्हा धुळे या शाळेची निवड करण्यात आली। तसेच शिंदखेडा तालुक्यातून आदर्श शिक्षक म्हणून सौ अर्चना राजेंद्र सोनवणे जिल्हा परिषद शाळा भिलाणे दिगर तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे यांची आदर्श शिक्षक म्हणून निवड करण्यात आली। तर यावेळी निसर्ग समितीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र सोनवणे हे देखील उपस्थित होते। तर यावेळी आदर्श शाळा म्हणून जिल्हा परिषद सेमी इंग्लिश कन्या शाळा वारोड तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे शाळेची निवड करण्यात आली। शिरपूर तालुक्यातून आदर्श शिक्षक म्हणून खुशाल राजकमल भारती जिल्हा परिषद शाळा आंबाडूक तालुका शिरपूर जिल्हा धुळे या शिक्षकांची निवड करण्यात आली। तर आदर्श शाळा म्हणून जिल्हा परिषद शाळा भरवाडे तालुका शिरपूर जिल्हा धुळे या शाळेची निवड करण्यात आली। मुख्याने महाराष्ट्र शिक्षक संघटनेच्या वतीने यावेळेस उर्दू शाळा तसेच उर्दू शिक्षकाची देखील निवड करण्यात यावी असा विषय घेण्यात आला। तर त्यानुसार आज आदर्श शिक्षक म्हणून उर्दू शाळेचे मोहम्मद सलीम महमूद अन्सारी यांची निवड करण्यात आली। जिल्हा परिषद उर्दू शाळा नंबर 1 जातोडा तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे यांची निवड करण्यात आली। जीवन गौरव पुरस्कार म्हणून श्रीमती विजया उत्तमराव सैंदाने जिल्हा परिषद केंद्र शाळा मुकटी मुले तालुका जिल्हा धुळे यांची निवड करण्यात आली। तसेच जिल्हा परिषद शाळा संत गाडगेनगर तालुका शिरपूर श्री यशवंतराव रामराव पाटील यांची निवड करण्यात आली। आदर्श मुख्याध्यापक म्हणून विकास फकीरा पाटील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सरवड तालुका जिल्हा धुळे यांची निवड करण्यात आली। यावेळी या सर्व आदर्श शिक्षक, आदर्श शाळा, जीवन गौरव पुरस्कार प्राप्त मान्यवर तसेच आदर्श मुख्याध्यापक यांना सर्व पुरस्कारार्थींना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व मानवस्त्र देऊन सन्मानित करण्यात आले। तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर तुषारजी रंदे जिल्हा परिषद अध्यक्ष धुळे, कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी अध्यक्ष बापूसाहेब शिवाजीराव दैते तसेच जिल्हा परिषदेचे CO वानमती सी, उपाध्यक्षा सौ कुसुमताई कामराज निकम, शिक्षण सभापती जिल्हा परिषद धुळेच्या सौ मंगलाताई सुरेश पाटील, कृषी सभापती संग्राम पाटील, समाज कल्याण सभापती मोगराताई पाडवी, संदीपजी माळुदेव अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी AJ तडवी, शिक्षण अधिकारी मनीष पवार, श्रीरामजी बहिर राज्याध्यक्ष महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे श्रीरामजी बहिर, गस बँकेचे गटनेते रवींद्र खैरनार,
माजी चेअरमन तथा गटनेते गस बँकेचे निशांतजी रंधे, जिल्हा परिषद सदस्य हर्षवर्धन दैते, गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती शिरपूर AC पवार, गट शिक्षण अधिकारी धुळेच्या सुरेखाताई देवरे, गट शिक्षण अधिकारी सिंदखेडा CK पाटील, गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती साखरी RA पगारे आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर शिक्षक आदर्श शाळा व जीवन गौरव पुरस्कार कार्यक्रम संपन्न झाला। तर यावेळी शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे धुळे जिल्हा शाखेचे राज्य कोषाध्यक्ष रामराव पाटील, जिल्हाध्यक्ष नवीनचंद्र बधाने, जिल्हा सरचिटणीस मुकेश बाविस्कर, DD महाले, रवींद्र वाकडे सर, नरेंद्र देवरे, सुहास जैन, अनंतराव पाटील, हनुमंतराव पाटील, किरण बेळसे, कार्याध्यक्ष योगेश धात्रक, संतोष पाटील, मुरलीधर नानकर, PM पाटील, जयंत पाटील, प्रभाकर मेटकर, किशोर माडी, श्रीमती ज्योती अहिरराव, श्रीमती कमल विस्पुते, श्रीमती तृप्ती राजूरकर, श्रीमती सरला चौधरी, ज्ञानेश्वर बाविस्कर, गजानन जाधव, पावबा बच्चाव, किरण चौधरी, प्रकाश बच्चाव, जयेंद्र सूर्यवंशी, विशाल परदेशी, दीपक आहिरे, नितीन सासके, अनिल महिरराव, विलास सोनवणे, राजेंद्र शिंपी, गणेश नागरगोजे, बालचंद्र कुवर, योगेश बच्चाव, राजू माडी, विलास चौधरी, नवनीत ठाकरे व आदी सर्व धुळे जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक वर्ग या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते व या सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले। उपस्थित नातेवाईक, उपस्थित शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, उपस्थित सर्व ग्रामस्थ, सर्व पत्रकार बांधव, उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि बालमित्रांनो, आपण सर्वांचे मी महाराष्ट्र शिक्षक संघटना अध्यक्ष या नात्याने शब्दसंभाषणाने स्वागत करतो। सन 2002 पासून आदरणीय दादासाहेब रामराव पाटील व त्यांच्या सहकार्यांनी महाराष्ट्र शिक्षक संघटनेची धुळे शाखा स्थापन केली। रामराव दादांच्या संकल्पनेतून व माननीय बापूसाहेब शिवाजीराव दैते अध्यक्ष जिल्हा परिषद धुळे यांच्या मार्गदर्शनाने सन 2003 पासून आदर्श शाळा व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा, त्याचप्रमाणे महाराष्ट्र शिक्षक संघटना दिनदर्शिका प्रकाशन सोहळा अविरतपणे आज अखेर आपल्या सर्वांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने सुरू आहे। जिल्हा परिषदेमार्फत देखील आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात, परंतु जिल्हा परिषद सर्वच आदर्श शिक्षकांना पुरस्कार देऊ शकत नाही। हा सारासार विचार करून महाराष्ट्र शिक्षक संघटनेतर्फे आदर्श शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कार दिले जातात। तरी देखील उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांची संख्या जास्त व दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची संख्या अत्यंत अल्प असल्याने या वर्षापासून आमच्या संघटनेतर्फे स्वतंत्र आदर्श मुख्याध्यापक व स्वतंत्र आदर्श उर्दू शिक्षक असे 2 नवीन पुरस्कार संघटनेतर्फे या वर्षापासून सुरू करीत आहोत। पुरस्कारांची निवड अगदी निपक्षपातीपणे व अत्यंत पारदर्शीप्रमाणे केली जाते। कोणत्याही प्रकारचे प्रस्ताव आम्ही मागत नाही। संघटनेचे सर्व जिल्ह्यावर नेटवर्क असून उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांची व शाळांची यादी करून त्यातून शिक्षकांची व शाळांची त्यातून निवड केली जाते। पुरस्कारार्थी शाळा व शिक्षक हे आमच्या समिती जिल्हा निवड व तालुका निवड समितीद्वारे पडताळणी करून मगच निवडले जातात। व्यासपीठावरील मान्यवरांना व अध्यक्ष महोदयांना अभिमानाने सांगू इच्छितो की आम्ही ज्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन ज्यांचा गौरव करतो त्या शिक्षकांनी जर जिल्हा परिषद व राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर केला तर त्यांना हमखास तो पुरस्कार प्राप्त होतो। हीच आमच्या पुरस्काराची पावती आहे। पुरस्कार देण्यामागचा उद्देश हा की उत्कृष्ट काम करणारे शिक्षक व आदर्श शाळांचे शिलेदार यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना व त्याचप्रमाणे इतर शिक्षकांना देखील चांगले काम करण्याची प्रेरणा मिळावी। शिक्षकांना येणाऱ्या अडीअडचणी व समस्या सोडविण्यासाठी देखील आमची संघटना नेहमीच प्रयत्न करीत असते। त्याचप्रमाणे दुर्दैवाने जे शिक्षक बांधव मयत होतात त्यांच्या कुटुंबियांना देखील आम्ही संघटनेमार्फत आर्थिक मदत व इतर सर्व प्रकारची मदत करीत असतो। हा कार्यक्रम घडवून आणण्यामागे आमच्या संघटनेचे सर्व शिलेदारांचे श्रम असतात, सर्वांचे सहकार्य असते। त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी अधिकारी यांचे देखील आम्हाला नेहमीच सहकार्य लाभत असते।
कार्यक्रम करते किंवा उपक्रम राबविते का, असा प्रश्न आजच्या कार्यक्रमाचे जे नियोजित अध्यक्ष होते माननीय तुषारभाऊ रंदे यांनी आम्हाला शिरपूर अधिवेशनात केला होता. म्हणून त्यांना आवर्जून आम्ही आजच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं, परंतु दोंडाच्याला काही महत्त्वाची मीटिंग असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही. हो, त्यांची अपेक्षा होती संघटना काय काम चांगलं करते किंवा कोणते चांगले उपक्रम राबवते हे त्यांना बघायचं होतं, पण ते आज इथं उपस्थित नाहीत. त्याचप्रमाणे कार्यक्रमात काही उणिवा राहिल्या असतील, पुढील कार्यक्रमात काही राहतील, त्याबद्दल मी अध्यक्ष या नात्याने दिलगिरी व्यक्त करतो. त्याचप्रमाणे कार्यक्रमात सुधारणा करण्यासाठी आपल्या काही सूचना असतील त्यांचे देखील मी मोठ्या मनाने स्वीकार करतो. सर्व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे, आदर्श मुख्याध्यापकांचे, जीवन गौरव पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे, आदर्श शाळांच्या शिलेदारांचे संघटनेतर्फे हार्दिक अभिनंदन करतो. भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो. नमस्कार, मी नवचंद्र बदाने, जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र शिक्षक संघटना, जिल्हा शाखा धुळे. आमच्या संघटनेमार्फत 17 ते 18 वर्षापासून आदर्श शिक्षक व आदर्श शाळा पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, शिक्षण सभापती, CO साहेब, इतर सर्व सभापती यांच्या हस्ते आम्ही 24 डिसेंबर साने गुरुजी जयंतीनिमित्त शाहू नाट्यगृह येथे दरवर्षी हा सोहळा संपन्न करीत असतो. सदर कार्यक्रमात आम्ही अतिशय पारदर्शीपणे निवड करून एक आदर्श शाळा व एक आदर्श शिक्षक प्रत्येक तालुक्यातून निवडून त्यांचा आम्ही गौरव करत असतो. या वर्षी देखील आम्ही तो गौरव सोहळा आता संपन्न झालेला आहे. सर्व मान्यवरांच्या उपस्थित जे उत्कृष्ट काम करणारे शिक्षक आहेत त्यांना न्याय देण्याचा व त्यांच्या पाठी कौतुकाची थाप देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. या कार्यक्रमासाठी माझ्या संघटनेच्या सर्व शिलेदारांची मला मदत लाभते, सहकार्य लाभतं. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी यांची देखील मदत या कार्यक्रमाला होत असते आणि या कार्यक्रमातून अनेक शिक्षकांना प्रेरणा मिळून चांगलं काम करण्यासाठी ते प्रेरित होतात. त्याचप्रमाणे आमच्या संघटनेमार्फत दरवर्षी 24 डिसेंबर रोजी याच कार्यक्रमात महाराष्ट्र शिक्षक संघटना दिनदर्शिका 2022 हिचे देखील प्रकाशन करण्यात आलेले आहे. तरी हा कार्यक्रम दरवर्षी आम्ही चांगल्या उत्कृष्ट प्रकारे घेण्याचा नेहमीच आमचा प्रयत्न असतो. धन्यवाद.